नमस्कार मैत्रिणींनो. आज माझी ही कविता खास वटपौर्णिमेनिमित्त मी लिहिलेली आहे. आणि आपण मनापासून वटपौर्णिमा साजरी करतो आणि पतीकडून आपल्याला तेवढा मान सन्मान मिळावा असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. आणि तो काही ठिकाणी मिळतो, काही ठिकाणी मिळत नाही. पण जिथं मिळत नाही त्यांच्यासाठी ही कविता खास करून. कविता लक्षपूर्वक ऐका आणि कविता पूर्ण कळाल्यानंतर कमेंटमध्ये मला सांगा. या कवितेमध्ये काय आणखी पाहिजे होतं, काय कमी होतं ते मला नंतर सांगा. कवितेला सुरुवात करते. कशी हे असली तरी तुमची बायको तुमची गृहलक्ष्मी खरी. तिला वेड्यात काढून तिची फसवणूक करू नका. तिच्या नजरेत मूर्खाच्या यादीत नंबर 1 ला बसू नका. कशीही असली तरी तुमची बायको तुमचीच अर्धांगिनी खरी. तू गप्प बस, तुला काही कळत नाही असं म्हणून तिला अपमानित करू नका. तिच्या नजरेत मूर्खाच्या यादीत नंबर 1 ला बसू नका. कशीही असली तरी तुमची बायको तुमची जीवनसंगिनी खरी. तिच्या अंतर्मनात तुमची जागा एखाद्या सुपर हिरो सारखी हवी. साथ हवी तिला तुमची तिचं ध्येय गाठण्यासाठी. तिचं न ऐकता स्वतः खूप शहाणं असल्यासारखं वागू नका. तिच्या नजरेत मूर्खाच्या जागी नंबर 1 ला बसू नका. तिच्या नजरेत मूर्खाच्या यादीत नंबर 1 ला बसू नका. तिचं कौतुक साऱ्या जगाला असून उपयोग नाही. तिच्या अपेक्षा तुमच्याकडून हे तुम्हाला कळत नाही. फक्त वेळेवर सगळं मिळतं तिच्याकडून म्हणून तिला आपलं करू नका. तिच्या नजरेत मूर्खाच्या यादीत नंबर 1 ला बसू नका. तिच्या नजरेत मूर्खाच्या यादीत नंबर 1 ला बसू नका. धन्यवाद.